नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात MH न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल ज्याने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आजवरही अधिराज्य गाजवलं आहे. होय, आपण बोलतोय अशी ही बनवा बनवी या अमर चित्रपटाबद्दल. अशी ही बनवा बनवी हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला होता. सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला. विनोद, सस्पेन्स, सिच्युएशनल कॉमेडी आणि भावनिक छटा यांचा अप्रतिम मेळ यामध्ये पाहायला मिळतो. चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता जोशी आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या अफलातून अभिनयाची झलक आहे. या चित्रपटातील लिंबू कलरची साडी, धनंजय माने इथेच राहतात का, 70 रुपये वारले, लिंबूचं मटण यांसारखे संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीमुळे त्याने त्या काळात तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती, जी त्या काळातील एक प्रचंड मोठी रक्कम होती. आजही हा चित्रपट टीव्ही किंवा OTTवर लागला की प्रेक्षक अगदी मन लावून बघतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटाचं शूटिंग नेमकं कुठे झालं होतं? हा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडतो आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचं संपूर्ण उत्तर. चित्रीकरण स्थळे. मुख्य चित्रीकरण पुण्यात झालं होतं. विशेषतः चित्रपटात दाखवलेला पाषाण रोड आजही तसाच आहे. ज्या ठिकाणी धनंजय माने इथेच राहतात का हे दृश्य आहे, तो लीलाबाई काळभोर यांचा बंगला प्रत्यक्षात सेट होता. तो बंगला खास शूटिंगसाठी उभारण्यात आला होता. अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांचं जे दुकान चित्रपटात दाखवलं आहे ते दुकान सचिन पिळगावकर यांच्या एका मित्राचं होतं आणि त्यांनी ते काही दिवसांसाठी शूटिंगसाठी दिलं होतं. हृदयी वसंत फुलताना हे गाणं 4 वेगवेगळ्या प्रेमी जोड्यांवर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं एका ठिकाणी न चित्रित करता विविध ठिकाणी शूट केलं गेलं. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांचा भाग मुंबईत रिहर्सल करून पुण्यात चित्रित करण्यात आला. काही प्रसंगांचं चित्रीकरण कोईप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या मुख्य इमारतीतही झालं होतं. आणि हो, चित्रपटाचे काही भाग कोल्हापूरमध्येही शूट झाले होते. इतर भाषांमधील रूपांतर. अशी ही बनवा बनवी या चित्रपटाच्या इतक्या लोकप्रियतेमुळे या कथानकावर आधारित अनेक चित्रपट अन्य भाषांमध्ये तयार झाले. ते पाहूया. तेलुगूमध्ये चित्रम भल्लारे विचित्रम, कन्नडमध्ये ओलू सार बारी ओलू, हिंदीमध्ये पेइंग गेस्ट, पंजाबीमध्ये मिस्टर अँड मिसेस 420, बेंगॉलीमध्ये जिओ पगला. या सर्व चित्रपटांमध्ये मूळ कथानक अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटावर आधारित आहे. सचिन पिळगावकर यांनी अनेकदा एका मुलाखतीत म्हटलं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशिवाय या चित्रपटाचा सिक्वेल करणं शक्य नाही. यामागचं कारण म्हणजे लक्षा, सिद्धार्थ रे आणि वसंत सबनीस यांच्यासारख्या कलाकारांनी या चित्रपटाला जे योगदान दिलं ते आजही अमूल्य आहे. आज अनेक दशके उलटली असली तरी अशी ही बनवा बनवी हा चित्रपट अजूनही तितकाच टवटवीत वाटतो. त्यातली व्यक्तिरेखा, त्यांची कॉमिक टायमिंग आणि हसवता हसवता अंतर्मुख करणारी कथावजा ही सगळी त्याच्या यशामागची रहस्य आहेत. तुम्हालाही हा चित्रपट किती आवडतो आणि त्यातला कोणता डायलॉग तुमचा आवडता आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. MH न्यूजला सबस्क्राईब करा आणि आणखी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी साथ द्या. धन्यवाद.